Good morning, everyone. Kindly switch on your cameras. Am I audible? आवाज येतोय माझा? Yes, sir. ओके Yes, sir. ओके ओके ठीक आहे. स्विच ऑन युअर कॅमेरा. कॅमेरावरती कोणीच नाही आज. सवय ठेवत चला, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. राईट. We are going to study the second part of the interview preparation. The last part. Okay. ओके, स्लाइड विजिबल आहे सगळ्यांना? दिसते स्लाइड? Yes, PPT? sir. Yes. Yes, Okay. sir. This was the last slide which we discussed in last session. Rules of success in interview, right? त्यामध्ये एटिकेट्स बद्दल आपण डिस्कस केलं, कम्युनिकेशन बद्दल केलं, सेलफोन एटिकेट्स अँड कॉन्फिडन्स एंट्री, ग्रीटिंग करणं, प्रॉपरली ऐकणं, पुढचे काय म्हणतायत, आपल्यासोबत काय बोलतायत, कमिटमेंट दाखवणं की आपण लॉंग टर्म साठी जॉब करण्यासाठी रेडी आहोत, राईट? प्रॉपर ड्रेसिंग अँड प्रॉपर एक्झिट अँड हॅव्हिंग अ ग्रेट इंट्रोडक्शन. ग्रेट इंट्रोडक्शन मध्ये काय काय येतं त्याबद्दल आपण डिस्कस करूया आज या नेक्स्ट स्लाइड मध्ये. सी, these are the rules for great introduction. Don't use the same intro for each interview. बरेच वेळा काय होतं, आपण सेम इंट्रोडक्शन वेगवेगळ्या इंटरव्ह्यू साठी यूज करतो. इट शुड नॉट बी लाईक दॅट. Whenever the company is approaching your institute for interview, check the requirements of that company. According to that, you should switch your data which is in your resume. त्यानुसार तुम्ही तुमचा रेझ्युमे चेंज करू शकता, मॉडिफाय करू शकता, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन मॉडिफाय करू शकता. फॉर एक्झाम्पल, कंपनीला एआय बद्दल जास्त इंटरेस्ट आहे, एआय मध्ये कंपनी काम करत आहे, आणि तुम्ही पायथॉन बद्दल किंवा जावा बद्दल जर जास्त सांगत बसले तर मे बी इतका इम्पॅक्ट नाही पडणार चांगलं. तुम्ही जर त्याच प्रकारे जर एआय बद्दल जर जास्त सांगितलं त्यांना की तुम्ही काय काय स्किल्स आहे तुमच्यामध्ये, काय काय तुम्ही यामध्ये प्रोजेक्ट्स केलेले आहेत, तर इव्हेंच्युअली इट विल वर्क आउट व्हेरी वेल. सो सेम इंट्रो यूज नाही करायचा आहे. कदाचित तुम्हाला 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे नॉलेजेस असू शकतात वेगवेगळ्या मॉड्यूल्स मध्ये, बट वेन एव्हर कंपनी इज अप्रोचिंग दॅट टाइम, बी स्पेसिफिक अँड बी क्लिअर की तुम्हाला त्या कंपनीच्या रिलेटेड जास्त सांगायचंय, जास्त बोलायचंय. ठीक. कस्टमायझेशन करायचंय रेझ्युमे मध्ये पण, तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स ऍड करायचे, त्यानंतर मॉडिफिकेशन्स ऍड करायचे. तुम्ही तुमच्या कॉलेजबद्दल माहिती दिल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट्स बद्दल सांगतात तेव्हा पण वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगावं लागेल तिथे, डिपेंडिंग ऑन दी कंपनी विच अप्रोचेस टू युअर कॉलेज. अरेंज इन प्रॉपर सिक्वेन्स. प्रॉपर सिक्वेन्स मध्ये अरेंजमेंट करणं खूप गरजेचं आहे. भले तो रेझ्युमे असो किंवा तुम्ही इंट्रोडक्शन जेव्हा देत असाल तेव्हाही असो, तुम्हाला एक प्रॉपर टाइमलाईन दाखवावी लागते. यू शुड बी इन प्रॉपर टाइमलाईन दॅट यू हॅव क्वालिफाईड इन दिस सिनॅरिओ, इन दिस फील्ड, इन दिस इयर, देन यू अचीव दिस इन दॅट इयर. तर मिक्सअप नाही करायचे वर्ष, खाली वरती नाही जायचे, प्रॉपरली एक सिक्वेन्स नुसार आपण त्यांना सांगायचं असतं. डोंट जस्ट समराइज और रीड युअर रेझ्युमे. व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कधी कधी काय करतो की आपला जो रेझ्युमे असतो, जो सीव्ही बनतो आपला, त्यालाच फक्त आपण वाचतो आणि त्यामध्ये जे मेन्शन्ड असतं त्याचबद्दल आपण फक्त बोलतो समोर. It should not be the case. Whenever something is mentioned in the resume, your profile, you should explain that in detail to the one who is having your interview. जे इंटरव्ह्यूअर्स असतात त्यांना आपण ऍडिशनल सांगितलं पाहिजे की जे रेझ्युमे मध्ये मेन्शन नाहीये. आता रेझ्युमे मध्ये फॉर एक्झाम्पल तुमच्या एखाद्या स्किल बद्दल मेन्शन आहे, तुम्ही कशा कशामध्ये एक्सपर्ट आहात, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये आहात, एआय मध्ये आहात, कोडिंग मध्ये आहात, राईट? तर त्यांना एक्सप्लेन प्रॉपरली करणं गरजेचं आहे. जेव्हाही ते इंटरव्ह्यू मध्ये विचारतील की तुम्ही स्वतःबद्दल सांगा, तर इंट्रोडक्शन मध्ये फक्त तुम्ही जे मेन्शन केलेलं असतं रेझ्युमेवरती तितकंच बोलायचं नाही, त्यापेक्षा जास्त बोलायचंय. कसं बोलायचंय? हायलाइट युअर एक्सपिरियन्सेस, हायलाइट युअर एज्युकेशन, हायलाइट युअर स्किल्स, हायलाइट युअर हॉबीज.
राईट, विच इज मेन्शन्ड इन द 5th पॉइंट, दॅट यू शुड हायलाइट युअर एक्सपिरियन्सेस. तुमचे एक्सपिरियन्सेस काय काय आहे आतापर्यंतचे. तुम्ही एखादी जर ट्रेनिंग घेतलेली असेल तर त्यामध्ये तुमचे काय एक्सपिरियन्सेस होते. तुम्ही त्यानंतर एज्युकेशन काय काय ऍडिशनल ऍड ऑन केलंय तुमच्या एज्युकेशन सोबत. त्यानंतर स्किल्स तुमचे काय काय आहेत ऍडिशनली. अँड युअर हॉबीज. हॉबीज कोणते असल्या पाहिजे. इट शुड बी रिलेव्हंट टू युअर एज्युकेशन. तुम्ही ट्रॅव्हलिंग बद्दल सांगू शकता. तुम्ही काही बुक्स वाचायची तुम्हाला आवड आहे त्याबद्दल तुम्ही सांगू शकता. राईट. नाव इफ यू आर इंटरेस्टेड इन एनी काइंड ऑफ बुक, इफ यू आर रिडिंग एनी काइंड ऑफ बुक, तर त्यावेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की जर त्यांनी तुम्हाला विचारलं की कोणते बुक्स तुम्ही वाचता तर तुम्हाला त्याचे एक्झाम्पल सांगता आले पाहिजे. ओके. विनाकारण कोणत्याही पुस्तकाचं नाव घेऊन नाही चालत अशा वेळेस. यू शुड बी स्पेसिफिक दॅट यू हॅव रीड दिस बुक अँड यू हॅव सर्टन नॉलेज ऑफ दॅट बुक. ओके. देन गिव्ह एक्झाम्पल्स. जसं मी सांगितलं की एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. तुमच्या स्किल्स मध्ये तुम्ही काय काय चांगलं इम्प्रोव्हाइज केलंय. तुम्हाला जर एआय बद्दल जर काही चांगली माहिती असेल तर तुम्ही एखादा एक्झाम्पल देऊ शकता की तुम्ही यामध्ये अशी ट्रेनिंग केलेली आहे. एक्झाम्पल्स देऊ शकता वेगवेगळे की तुम्ही काही डेव्हलप केलं असेल त्यामध्ये तर, किंवा काही व्हिडिओज अॅनिमेशन बनवले असतील त्या रिलेटेड तर लाईकवाईज. ठीक आहे. कीप इट शॉर्ट. छोटा ठेवायचा, जास्त लेंदी नाही करायचा इंटरव्ह्यू कधी पण, किंवा इंट्रोडक्शन आपलं जेव्हा आपण सांगतो. स्पेसिफिक राहायचं. डोंट यूज एनी वर्ड्स विच आर नॉट रिलिव्हंट टू युअर इंटरव्ह्यू. जास्त रिपीट मोडमध्ये नाही जायचंय कोणत्याही सेंटेन्सेसला. सारखं सारखं तीच गोष्ट नाही सांगायची इंटरव्ह्यू मध्ये. ओके. कारण की तुम्हाला तिथे वेळ कमी भेटतो आणि तुम्हाला प्रिसाइजली सांगावं लागतं. पिन पॉइंट सांगावं लागतं. ठीक आहे. अँड ऑलवेज स्टार्ट विथ दी फुल नेम. फुल नेमने का स्टार्ट करायचंय. बिकॉज इट इज युअर आयडेंटिटी अँड इट इज दी प्रोसेस. त्यामुळे बाकी काही नाही. बऱ्याच वेळा तुमचा रेझ्युमे त्यांच्या हातामध्ये असतो जे इंटरव्ह्यू घेतात. बट तरी पण ऍज अ पॉलिसी, ऍज अ प्रोसेस आपण इंटरव्ह्यू मध्ये नाव सांगतो. आपण कुठे शिकत आहोत त्याबद्दल सांगतो. राईट. बिकॉज इट टेल्स युअर कॉन्फिडन्स. तुमची फ्लुएन्सी इंग्लिशमध्ये कशी आहे, तुमची व्हॉइस कशी आहे, तुम्ही कसं बोलताय, तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे, दी टोन अँड ऑल दोज थिंग्स या खूप मॅटर करतात. त्यामुळे हे तुम्हाला सांगणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्यानंतर टॉक अबाउट दी व्हॅलिड हॉबीज अँड अवॉइड दी इम्प्रॉपर हॉबीज. जसं की तुम्हाला वेब सिरीज बघायला आवडतं, तुम्हाला टीव्ही बघायला आवडतं, तुम्हाला मूवीज बघायला आवडतं, हे तुम्ही सांगून उपयोग नाहीये तिथे. इट विल क्रिएट दी निगेटिव्ह इम्प्रेशन, ऑर ऍटलिस्ट त्याने काही तुमचं इम्प्रेशन चांगलं बनणार नाही. त्यामुळे टॉक अबाउट दी व्हॅलिड हॉबीज. त्यानंतर इन्क्लूड दी व्हॉलंटियर वर्क. हे खूप गरजेचं आहे. व्हॉलंटियर वर्क. जर फॉर एक्झाम्पल ऍज अ स्टुडंट तुमच्या कॉलेजमध्ये काही ऍक्टिव्हिटीज होत असतील, की तुम्ही श्रमदान करत असाल, किंवा तुम्ही वृक्षारोपण करत असाल. राईट. तुम्ही एखाद्या अनाथ आश्रममध्ये व्हिजिट करत असाल, इन्स्टिट्यूट थ्रू तुम्ही स्पॉन्सर करत असाल स्वतःला, तुम्ही इकडे तिकडे कुठे व्हिजिट करून एक समाजसेवा करत असाल, तर ते सगळं काम व्हॉलंटियर वर्कमध्ये ऍड होतं. राईट. आहे कोणी केलंय एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये झालंय कोणाच्या, की तुम्ही असं काही श्रमदान केलं असेल किंवा वृक्षारोपण वगैरे केलं असेल. एनी इन्स्टिट्यूट झालंय असं कधी तुमच्या करिअरमध्ये या करिक्युलम मध्ये, जिथे तुम्ही शिकत आहात. कोणाचंच एक्झाम्पल नाही असं की ज्यांनी काही ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा असं काही केलं असेल, ट्री प्लांटेशन ऑर समथिंग काइंड ऑफ दॅट. नसेल केलं तर खूप गरजेचं आहे, केलं पाहिजे. ठीक आहे. केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे. बिकॉज whenever you are doing something good for the society, if institute is sponsoring you, then at that time you should have a certificate of it as a proof. ठीक आहे. ऍज अ व्हॅलिड प्रूफ. करून घ्या. तुमच्याकडे वेळ आहे अजून पण. तुम्ही इन्स्टिट्यूटला सांगू शकता किंवा तुम्ही एक्सटर्नली पण करू शकता तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार ऍज अ ग्रुप. तर ही जी हा जो पॉइंट आहे, ही जी क्षमता आहे तुमच्यामध्ये की तुम्ही काहीतरी करू शकता सोसायटीसाठी, ते तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं आणि ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया किंवा ऍज अ सिटीजन ऑफ एनी नेशन ते खूप चांगलं इम्प्रेशन क्रिएट करतं जे पण इंटरव्ह्यूअर असतात त्यांच्यासमोर. दॅट युअर गुड ह्युमन बिंग. तुम्हाला समाजाबद्दल पण काळजी आहे, निसर्गाबद्दल पण काळजी आहे, याबद्दल ते दर्शवतं. ठीक आहे. अँड देन लास्ट इज टू हॅव ए प्रॉपर टोन. ठीक आहे. प्रॉपर टोन, गेस्चर्स असणं खूप गरजेचं आहे. इट कम्स एव्हरी टाइम. ओके. हे प्रत्येक वेळेस तुम्हाला दिसेल कम्युनिकेशन स्किल्स मध्ये पण आपण बघितलं होतं. वाय? बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ऑर ॲट्रिब्यूट ऑफ अ पर्सनॅलिटी. तुमची टोन प्रॉपर असणं, तुमचे गेस्चर्स चांगले असणं, तुमचा आय कॉन्टॅक्ट चांगला असणं, तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असणं खूप गरजेचं आहे. दॅट्स वाय हा पॉइंट सारखा सारखा रिपीट होतो. अँड कीप
इट ऍट प्रायोरिटी लेवल ऑर बिगेस्ट लेवल. तुमच्या सॉफ्ट स्किल्स मध्ये याला टॉप प्रायोरिटीवरती ठेवा. ठीक आहे. ओके, अंडरस्टूड. रूल्स ऑफ ग्रेट इंट्रोडक्शन काय काय करायचंय समजतंय सर्वांना? काही क्वेश्चन आहे याबद्दल विचारून घ्या लगेच, काही जर असेल डाऊट तर. एनी डाऊट एनीवन? नो सर. नो सर. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. जस्ट 1 minute. Virtual interview. What happens many times nowadays, as a social media is very strong, connectivity is very strong, internet is working fine, right? Many times it is often seen that interviews are scheduled online. बऱ्याच वेळा आपल्याला जाणं होत नाही कंपनीमध्ये, कंपनीवाल्यांना पण आपल्याकडे येणं होत नाही. बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूज ऑनलाईन शेड्यूल असतात. खास करून तर IT सेक्टरमध्ये खूप चालतात या गोष्टी, बिकॉज बऱ्याच वेळा वर्क फ्रॉम होम पण असतं, बरेच सिनॅरिओज असतात. सो रूल्स फॉर दी व्हर्च्युअल इंटरव्ह्यू, काय काय रूल्स असले पाहिजे? क्लिअर बॅकग्राऊंड असणं खूप गरजेचं आहे ड्युरिंग इंटरव्ह्यू. कारण की तुमच्या बॅकसाईडला जर काही डिस्टर्बन्स असेल, तुमच्या बॅकसाईडला जर काही दुसरीच वस्तू ठेवलेली असेल, किंवा तुम्ही कॅम्पसमध्ये आहात, काहीतरी वेगळंच दिसतंय मागे, तर इट क्रिएट्स निगेटिव्ह इम्प्रेशन इन फ्रंट ऑफ द इंटरव्ह्यूअर ऑर अ कंपनी. ठीक आहे, सिम्पल. सो क्लिअर बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याच वेळा तुमचं बॅकग्राऊंड ब्लर करू शकतात इव्हेंच्युअली, बट ब्लरची सेटिंग जी असते ती चांगल्या प्रकारे वर्कआउट जर नाही झाली, तर तुमचा जो अपिअरन्स आहे तो पण चांगल्या प्रकारे दिसत नाही. ओके. आणि कधी कधी कलर कॉम्बिनेशन जर ब्लर मध्ये जर चुकले, तर मागची पण साईड कधी कधी दिसून येऊ शकते, किंवा तुमची पण बॉडी पोस्चर तुमचं जे असतं ते पण हिडन होऊ शकतं ब्लर सिनेरिओमध्ये. त्यामुळे ब्लरवरती जास्त डिपेंड नाही राहायचं. क्लिअर बॅकग्राऊंड आणि प्लेन बॅकग्राऊंड असणं खूप गरजेचं आहे कोणत्याही वेळेस, किंवा जेव्हा तुम्ही मीटिंग घेत असतात. फॉर्मल अटायर, जसं मी तुम्हाला सांगितलं, फॉर्मल ड्रेसेस वेअर करायचे आहे, जसं ट्राउझर्स झाले, राईट, ऑफिशियल ड्रेसेस जे पण असतील ते प्रोफेशनल. कॅमेरा शुड बी ऑन, कॅमेरा ऑन ठेवायचा आहे तुमचा. कॅमेरा ऑन ठेवणं यासाठीच मी नेहमी सांगत असतो, कॅमेरा ऑन ठेवत चला. तुम्हाला तुम्ही स्वतः कसे दिसतात, तुमचा व्ह्यू कसा आहे, तुम्ही बसलेले कसे आहात, ते सगळं दिसतं. आणि त्यामुळेच तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचा कॉन्फिडन्स भेटत जाणार, राईट. कारण की इमिडिएटली इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला कॅमेरा स्विच ऑन करणं तुम्हाला खूप अनकम्फर्टेबल राहणार. हिअर वी आर अ टीम, मी तुम्हाला गाईड करू शकतो, मी तुम्हाला फोर्स तर नाही करू शकत, तिथे येऊन तुमचा कॅमेरा तर ऑन करू नाही शकत. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की कॅमेरा ऑन करणं ही एक चांगली प्रॅक्टिस आहे. बाकी तुमची इच्छा, राईट. कॅमेरा ऑन असणं गरजेचं असतं इंटरव्ह्यू मध्ये. तिथे तर तुम्हाला ऑप्शनच नाही, तिथे तुम्ही विदाउट कॅमेरा इंटरव्ह्यू देऊ पण शकत नाही, तुमचं सिलेक्शनच होणार नाही. त्यामुळे सिट स्ट्रेट अँड बी विजिबल टिल वेस्ट. कमरेपर्यंत विजिबल राहायचंय, किंवा पोटापर्यंत, मॅक्स टू मॅक्स कमरेपर्यंत विजिबिलिटी असली पाहिजे. इफ नॉट देन टिल युअर स्टमक. आणि स्ट्रेट बसायचं आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेस आपण स्ट्रेट बसतो, सिम्पल आहे, तसंच बसायचं आहे. अँड आफ्टर दॅट युअर साऊंड क्वालिटी शुड बी प्रॉपर. साऊंड क्वालिटी पहिलेच चेक करा. तुम्ही ज्या पण मिटिंगला अटेंड करत असाल त्यामध्ये हेडसेट कनेक्शन प्रॉपर आहे की नाही बघून घ्या. झूम मिटिंग असो, वेबएक्स असो, टीम्स असो, वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यूज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन युज केले जाऊ शकतात. त्यामध्ये साऊंड क्वालिटी पहिलेच चेक करून घ्या. चार्जिंग लॅपटॉपची असू द्या, पॉवर बॅकअप असू द्या कम्प्युटरला, जर तुमच्याकडे सिस्टम आहे, राईट. कशामुळे? बिकॉज 100 पैकी 5च कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे असतात, राईट. सो ऍट दॅट टाइम इफ युअर लॅपटॉप इज नॉट चार्ज, इफ यू आर कनेक्टिंग थ्रू फोन, अचानक तुम्हाला फोनवरती कॉल्स आले, तर हे चुकीचं इम्प्रेशन क्रिएट करणार आहे, आणि तुमचा जो फ्लो आहे तो पण डिस्कनेक्ट होणार. आणि कदाचित असं पण होऊ शकतं की तुमची मीटिंग होल्डवर जाऊ शकते किंवा डिस्कनेक्ट होऊ शकते. सो चार्जिंग लॅपटॉपची प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, कारण की आपण ग्रामीण भागात राहतो, आपल्याला माहित आहे पॉवर कधी पण कट ऑफ होऊ शकतो, लाईट कधी पण जाऊ शकते. सो ऍट दॅट इन्स्टंट युअर लॅपटॉप शुड हॅव प्रॉपर चार्जिंग, सो दॅट यू कॅन अटेंड द इंटरव्ह्यू अँड गिव्ह प्रॉपर इंट्रोडक्शन. प्रॉपर लाइटिंग, अंधाराच्या ठिकाणी बसून इंटरव्ह्यू देऊ शकत नाही तुम्ही. प्रॉपर लाइटिंग असणं गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूला प्रॉपर एक ब्राईटनेस असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रॉपरली विजिबल समोरच्यांना व्हाल अशा हिशोबाने तुमचं लाइटिंग सेटअप केलं पाहिजे. अँड अवॉइड दी बॅकग्राऊंड नॉईज. बॅकग्राऊंड नॉईज म्हणजे तुम्ही अशा गर्दीच्या ठिकाणी असाल तर इंटरव्ह्यू देणं तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. इफ यू आर सिटिंग ऍट अ नॉइझी प्लेस, तुमच्या आजूबाजूला फॅमिली मेंबर्सचा किंवा रिलेटिव्हचा आवाज येतोय, कसलाही आवाज जो डिस्टर्ब करतोय तुमच्या मीटिंगला, तो तुम्ही अवॉइड केलं तर खूप चांगलं राहील.
so that it will not create any hurdle into your review. Understood till now? समजलंय सर्वांना या प्रेझेंटेशन बद्दल? Yes, sir. हो सर. ठीक आहे. तर हे लक्षात असू दे, छोटे छोटे पॉइंट्स असतात. सी जस्ट इमॅजिन की 100 पैकी 5 मुलांना घ्यायचं. मी जसं नेहमी सांगत आलोय, खूप कमी एक्सक्युजेस असतात आपल्याकडे की जे आपण देऊ शकतो की हा इश्यू होता, तो इश्यू होता. शक्यतो इश्यू येऊनच नका देऊ. दॅट्स इट. ठीक आहे. ओके. सो रूल्स फॉर दी व्हर्च्युअल इंटरव्ह्यू. क्लिअर बॅकग्राऊंड ठेवायचंय. व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर्मल अटायर. तुम्ही जे इंटरव्ह्यू साठी जे सुटेबल असेल ते अटायर ठेवा. ठीक आहे. कॅमेरा शुड बी ऑन. कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. कॅमेरा चांगला चालतोय की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. सेटिंग्स तुमच्या ज्या असतात ऍप्सच्या सेटिंग्स ऍपच्या ज्या असतात ना त्या पण रिस्की असतात कधी कधी. रिस्की इन द सेन्स तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा की जेव्हा मीटिंग मध्ये आपण ओपन करतो, व्हिडिओ ऑन करतो, कधी कधी जो अवतार असतो, अवतार म्हणतो आपण त्याला, AVATAR, अवतार जो असतो तो कधी कधी वेगळ्या झोन मध्ये असतो. वेगळा चेहरा असतो तिथे दिलेला. राईट. अॅनिमल्स असतात बरेच किंवा काही वेगळे फेसेस असतात. तर असं नको व्हायला की तिथे सेटिंग्स मध्ये तो चेहरा ऑन झालेला आहे. राईट. तर हे पण तुम्हाला बघणं गरजेचं असतं की तुमच्या सेटिंग्स ज्या आहेत त्या प्रॉपर आहे की नाही. HD कॅमेरा जो आहे तो ऑन केलेला आहे की नाही. तुमचा ऍस्पेक्ट रेशिओ जो आहे तो व्हिडिओचा तो प्रॉपर केलेला आहे की नाही. सगळं म्हणजे साऊंड क्वालिटी तुम्ही चेक करून घ्यावी लागेल तुम्हाला. हेडसेट प्रॉपर कनेक्ट होत आहे की नाही, या सगळ्या गोष्टी व्हिडिओसाठी तर खास करून खूप गरजेचं असतं. कदाचित कधी कधी व्हिडिओ चुकीचा जर दिसला, तुमच्या चेहऱ्याऐवजी दुसराच काहीतरी चेहरा जर समोर दिसला तर तो एक निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करतो. नेटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर साऊंड क्वालिटी, चार्जिंग ऑफ लॅपटॉप, प्रॉपर लाइटिंग अँड अवॉइड दी बॅकग्राऊंड नॉईज. ठीक आहे. नेक्स्ट, हे एक एक्झाम्पल आहे इंट्रोडक्शनचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण बऱ्याच प्रकारे इंट्रोडक्शन आपलं सांगू शकतो, बोलू शकतो. पहिलं इम्पॉर्टंट फेज हा असतो की आपण विश करणं गरजेचं आहे. गुड मॉर्निंग वर गुड आफ्टरनून, एनिथिंग. ठीक आहे. त्यानंतर माय नेम इज दिस दॅट दॅट, जे काय असेल ते. ठीक आहे. मी यामध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, जसं इंटरव्ह्यू मध्ये की ऑलवेज स्टार्ट विथ फुल नेम. राईट. फुल नेमने स्टार्ट करायचं. हा, फुल नेमने स्टार्ट करायचंय. त्याच प्रकारे जेव्हाही आपण इंट्रोडक्शन देतोय तेव्हा इथे तुमचं पूर्ण नाव तुम्ही सांगायचंय. ठीक आहे. आय एम सेकंड इयर और फर्स्ट इयर, जे काय असेल ते. फर्स्ट इयरचे असाल तर फर्स्ट इयर, आय एम सेकंड इयरचे असाल तर सेकंड इयर. खास करून कॅम्पस प्लेसमेंट ज्या होतात त्या फायनल इयर स्टुडंटसाठी होत असतात. आय एम सेकंड इयर स्टुडंट स्टडिंग दिस स्ट्रीम, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स असेल, IT असेल, जे काय असेल ते. ऍट दिस इन्स्टिट्यूट, जे काही तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे, कॉलेजचं नाव आहे, त्या प्रकारे तुम्ही सांगू शकता. बियॉन्ड माय स्टडीज आय फोकस ऑन, म्हणजे रेझ्युमे मध्ये मेन्शन जे असतं ते सगळं वाचून नाही दाखवायचंय, रिड आउट नाही करायचा. बियॉन्ड माय स्टडीज, माझ्या स्टडीच्या व्यतिरिक्त मी काय काय केलंय. बिल्डिंग माय टीम वर्क, सॉफ्ट स्किल्स मध्ये इम्प्रुव्हमेंट केलंय. लिडिंग आवर कॉलेज सेव्हरल सेमिनार्स, वेगवेगळे सेमिनार्स अटेंड केले, लीड केले. वर्किंग ऑन डिफरंट ग्रुप प्रोजेक्ट्स आहे. वेगवेगळे ग्रुप प्रोजेक्ट्स केलेले आहेत, त्यामध्ये C+ असो किंवा AI असो. राईट. मग त्याबद्दल तुम्ही अजून एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. त्या प्रोजेक्ट्स बद्दल सांगितलं तरी चालेल, त्या सेमिनार्स बद्दल सांगितलं तरी चालेल, तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आय एम अ क्विक लर्नर. क्विक लर्नर म्हणजे लवकर शिकण्यासाठी आवडतं, लवकर शिकतो आपण. अँड एन्जॉय सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स विथ अदर्स. ठीक आहे. एन्जॉय म्हणजे मला आनंद आहे की मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहे माझी. मला कोणताही प्रॉब्लेम जर असेल तर तो सॉल्व्ह करायला इमिडिएटली आवडतं. हे सगळे पॅरामीटर्स तुम्ही सांगू शकता. गोल तुमचा सांगू शकता, टू ग्रो माय लिडरशिप स्किल्स, वर्क इन एनी रेप्युटेड ऑर्गनायझेशन वेअर आय कॅन अप्लाय माय पोटेन्शियल अँड माय स्किल्स. सी, हे एक जनरल एक्झाम्पल आहे यामध्ये. यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यूज देऊ शकता. नथिंग हार्ड अँड फास्ट की हाच सेटअप यूज केला पाहिजे. तुम्ही यामध्ये तुमचं व्हॉलंटियर वर्क ऍड करू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही श्रमदान किंवा समाजसेवा जी केलेली असेल, ब्लड डोनेशन कॅम्प जर तुम्ही ऑर्गनाईज केलेला असेल तर ऑल दोज थिंग्स. ओके. सो कीप दिस इन माइंड की जेव्हाही तुम्ही इंट्रोडक्शन देत आहात तेव्हा तुमच्याकडे एक्झाम्पल्स असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तुमच्या स्किल्स बद्दल एक्सप्लेन करण्याची क्षमता असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सेस बद्दल, म्हणजे तुमचे सेमिनार्स झाले, तुमच्या ट्रेनिंग्स झाल्या, त्याबद्दल जर तुम्ही सांगितलं तर दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड पॉईंट. सो कीप ऑल दिस पॉइंट्स इन माइंड. हे सगळं तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे.
हे लक्षात जर तुम्हाला आलं असेल तर तुम्हाला एक असाइनमेंट आहे, एक टास्क आहे, तुम्ही स्वतःचा इंट्रोडक्शन तयार करायचं. ओके, आता हे तुमच्याकडनं मागितलं जाईल की मागितलं नाही जाणार, आय डोंट नो, इन्स्टिट्यूटचा डिसिजन असेल तो, बट इव्हेंच्युअली आय वॉन्ट यू ऑल टू प्रिपेअर युअर इंट्रोडक्शन. काय काय पॉइंट्स ठेवायचे हे सगळं ठेवायचे, हे सगळं लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, आणि हे ऍज अ रेफरन्स तुम्ही घ्यायचंय. त्यामध्ये तुम्ही तुमचं व्हॉलंटियर वर्क पण ऍड करू शकता. सो ऑल दिस थिंग्स यू नीड टू रिमेंबर. ओके, सी द इंट्रोडक्शन, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचा स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्हाला तयार करायचंय. हे इंट्रोडक्शन का मी सांगतोय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? सिंपल रिझन आहे, जस्ट सिंपल रिझन आहे की तुम्हाला जस्ट इंटरव्ह्यूच्या वेळेस खूप चांगल्या प्रकारे त्याची हेल्प होणार आहे, खूप चांगल्या प्रकारे. ओके, कारण की जेव्हाही तुम्ही फायनली इंटरव्ह्यू देणार आहात, तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंटसाठी जेव्हा कंपनी देतील, ट्रेनिंगसाठी जेव्हा कंपनी देतील, तेव्हा तुमच्याकडे एक डाटा असला पाहिजे तुमचा स्वतःचा, की जो तुम्ही समोर बोलणार आहात, समोर सांगणार आहात. ओके, ठीक. इंटरव्ह्यू बद्दल किंवा सॉरी इंट्रोडक्शन बद्दल काही डाऊट या पॉइंटर्स मध्ये? ठीक आहे, तर जस्ट 1 मिनिट, जस्ट 1 मिनिट. स्लाइड दिसते सर्वांना? Yes, sir. Yes, sir. ओके, मी एकदा पुन्हा क्लोज करून ऑन करतो. ठीक आहे, सो इंट्रो द्यायचा आहे सगळ्यांनी. ठीक आहे, म्हणजे तयार करायचा आहे स्वतःचा, हे लक्षात असू द्या. तो तुम्हाला नंतर पण उपयोगी पडणार आहे, बिकॉज वेन एव्हर एनी ऑर्गनायझेशन इज व्हिजिटिंग युअर कॅम्पस, ऍट दॅट टाइम यू शुड हॅव अ प्रॉपर इंट्रो विथ यू फॉर टेलिंग देम, कारण की हे तुम्हाला कंटिन्युअसली कामी येणार आहे, खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही एक ऍज अ असाइनमेंट याला पकडून चला. ठीक आहे, ओके. हा खूप मोठा पॉइंट आहे, बिकॉज इन दिस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट की आपण जेव्हा इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा खास करून मॅक्झिमम टाइम काय होतं की बरेच ट्रिकी क्वेश्चन्स येतात. ट्रिकी क्वेश्चन्स म्हणजे ज्या क्वेश्चन्सला आन्सर कसं दिलं पाहिजे, काय बोललं पाहिजे हे आपल्याला समजत नाही. ठीक आहे, ट्रिकी फेज म्हणतो आपण त्याला. इन दिस ट्रिकी फेज देर आर सर्टन क्वेश्चन्स ऑन दॅट वी हॅव सर्टन आन्सर्स. सी फॉर एक्झाम्पल, जर त्यांनी विचारलं वाय शुड बी हायर यू, आम्ही तुम्हाला का हायर करू, आम्ही तुम्हाला का जॉबमध्ये घेतलं पाहिजे, राईट? याचं सिंपल एक्झाम्पल काय आहे, तुम्ही काय बोललं पाहिजे? 2-3 गोष्टींवर फोकस ठेवायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल, तुमच्या स्किल्स बद्दल तुम्ही सांगायचंय, स्किल्स बद्दल. नंतर तुमच्या पॅशन बद्दल तुम्ही सांगायचं आहे, तुम्हाला या पॉइंटर्स मध्ये खूप पॅशन आहे, या फील्डमध्ये तुमचं पॅशन खूप चांगलं आहे, तुम्हाला खूप इच्छा आहे यामध्ये जॉब करण्याची, या कंपनीमध्ये जॉब करण्याची, याबद्दल तुम्हाला सांगायचंय. कारण की तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसतो, त्यामुळे तुम्ही जास्त तिथे बोलू शकत नाही. तुमच्या पॅशन बद्दल तुम्ही सांगायचंय, तुमच्या टेक्निकल नॉलेज बद्दल तुम्ही बोलायचंय तिथे. सिंपल. ठीक आहे, तुमच्याकडे जे काही स्किल्स असतील त्याबद्दल तुम्ही सांगा. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट, आन्सर फॉर वाय टू जॉईन दिस कंपनी. ही कंपनी का जॉईन करायची, काय रिझन आहे यामध्ये जॉईन करण्यासाठी, त्याबद्दल तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. सिंपल आहे. स्किल्स बद्दल पुन्हा एकदा बोलायचं, प्रोफाईलच्या मॅचिंग बद्दल खास करून बोलायचंय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही हे सांगायचंय की ही प्रोफाईल जी आता इंटरव्ह्यू साठी आहे ती माझ्या इंटरेस्ट नुसार मॅचिंग आहे,
माझ्या नॉलेजनुसार मॅचिंग आहे, माझ्या एज्युकेशननुसार मॅचिंग आहे. दॅट्स वाय आय एम विलिंग टू अप्लाय फॉर धिस प्रोफाईल, फॉर धिस जॉब. आणि तुमचा इंटरेस्ट दाखवायचा आहे तुम्ही, की तुम्हाला इंटरेस्ट आहे हे जॉईन करण्यासाठी, यामध्ये तुम्हाला आवड आहे, यामध्ये तुम्हाला इच्छा आहे, राईट, जॉब करण्यासाठी. आता बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही एखादी गोष्ट बोलत असतात, राईट, आणि मध्येच तुम्हाला तुमचा जो फ्लो आहे तो ब्रेक केला जातो. फ्लो ब्रेक करणं म्हणजे काय, की तुम्ही फॉर एक्झाम्पल काहीतरी बोलत आहात आणि बोलताना मध्येच मध्येच काय होतं, की तुम्हाला ते थांबवतात, राईट, तुम्हाला ते थांबवतात, तुम्हाला ते म्हणतील की जस्ट वेट किंवा थांबा तुम्ही. तर अशा सिच्युएशनला काय करायचंय, जेव्हाही तुम्हाला विचारलं जातं की वेट फॉर सम टाइम किंवा 2 मिनिट थांबा, तेव्हा जस्ट नॉडिंग करायची. नॉडिंग नॉडिंग करणं म्हणजे काय, की जेव्हाही एखादा व्यक्ती आपल्याला थांबा म्हणतोय, तेव्हा प्रॉपरली थांबायचं आणि त्यांच्या शब्दाला, त्यांच्या डिसिजनला रिस्पेक्ट द्यायची. ओके, रिस्पेक्ट द्यायची. गॉट इट. रिस्पेक्ट देणं म्हणजे काय, की आपण त्या पोझिशनला काय करतो, आपण त्या पोझिशनला त्यांना येस, ओके बोलतो. ओके सर, ओके फाईन, थांबतोय मी, सिम्पल. बिकॉज बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की तुम्हाला इन बिटवीन जेव्हा तुम्ही काहीतरी बोलत असतात तेव्हा थांबायला लावू शकतात समोरचे टीम मेंबर्स. सो त्यावेळेस तुम्ही थांबलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही स्टॉप घेतला पाहिजे. आणि त्यावेळेस अग्रेशन दाखवणं गरजेचं नाही. अग्रेशन म्हणजे काय, आपण बऱ्याच वेळा काय होतो, अनकम्फर्टेबल फील करतो, राईट, अनकम्फर्टेबल फील करतो. म्हणजे जर एखाद्याने आपल्याला थांबायला लावलं आणि आपण कन्फ्युज होतो मग, की आता काय बोलू मी यांना, हे मला अचानक थांबायला लावताय. यावेळी कूल डाऊन असणं, म्हणजे कूल असणं खूप गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, की आपला पेशन्स सुटतो, आपण मग काहीतरी वेगळंच बोलून जातो. येस, व्हॉट, वाय यू टोल्ड मी टू स्टॉप, वगैरे वगैरे, एव्हरीथिंग लाईक दॅट. ओके, ह्या गोष्टी बोलणं गरजेचं नाहीये. कोणीही जर आपल्याला थांबा म्हणतंय तर थांबलं पाहिजे. दॅट्स सिम्पल. कीप इट सिम्पल. ओके. कदाचित असं होतं की त्यांना तुमचं जास्त ऐकायची इच्छा नसते, त्यावेळेस त्यांना माहित असतं की तुम्ही काय आन्सर देणार आहात. कधी कधी आपण ओव्हर एक्सप्लेन करण्यासाठी जातो, त्यावेळेस ते आपल्याला स्टॉप म्हणतात, सिम्पल. त्यामुळे अशा सिच्युएशनला एक्नॉलेज करायचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट गेट कन्फ्युज ऑन दॅट. बऱ्याच वेळा इन जनरल वे थांबायला लावतात टीचर जे असतात किंवा जे इंटरव्ह्यूअर्स असतात. तो निगेटिव्ह पॉईंट नाहीये, ठीक आहे, तो निगेटिव्ह पॉईंट नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसते. त्यामध्ये कदाचित त्यांना तितकंच ऐकायचं असतं तुमच्याकडनं, त्यांना एक्स्ट्रा नॉलेज नाही पाहिजे तुमच्याकडनं. दॅट इज सफिशियंट फॉर देम. ठीक आहे. देन जर तुम्हाला एखादी गोष्ट ऐकू नाही आली, त्यांनी क्वेश्चन विचारला तुम्हाला, बट तुम्हाला तो ऐकू नाही आला, सगळ्यात सिंपल गोष्ट आहे, पुन्हा विचारा. आस्क देम दॅट क्वेश्चन अगेन. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इफ यू डिडंट लिसन, सॉरी सर, सॉरी मॅडम, आय कुडंट हिअर युअर क्वेश्चन, कॅन यू रिपीट इट प्लीज. सिंपल. क्वेश्चन रिपीट करण्यासाठी जर आपण विचारत आहोत त्यांना, तर त्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. यामध्ये बिलकुल घाबरण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही विचारू शकता. तुम्ही जर फ्रेशर असाल तर काय करायचंय, फोकस, जसं मी तुम्हाला सांगितलं, दी लास्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग, स्किल्स, हॉबीज, सॉफ्ट स्किल्स, राईट, तुमचं पोटेन्शियल आणि तुमचं सोशल वर्क. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, तुमचे सॉफ्ट स्किल खूप महत्वाचे आहे. तुम्ही जोपर्यंत त्याला सिरियसली घेत नाही तोपर्यंत इंटरव्ह्यू मध्ये क्रॅक करणं इझी नसतं. बिकॉज बरेच वेळा असं विचारू शकतात की ऍज अ लीडर, तुम्ही जर ऍज अ लीडर जर जॉईन करत आहात त्यांच्या कंपनीमध्ये, ते विचारतील हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज द टाइम, व्हॉट आर द मॅट्रायसेस ऑफ टाइम, कोणते कोणते मॅट्रिक्स आहे टाइमचे, एखाद्या मॅट्रिक्स एक्झाम्पल सांगा तुम्ही, एखादा प्रिन्सिपल सांगा. तुम्हाला माहित पाहिजे, आपण शिकलोय ते सगळं. दी 4 क्वाड्रंट्स मॅट्रिक्सेस, राईट, दी पॅरेटो प्रिन्सिपल, या सगळ्या गोष्टी आपण शिकलो आहोत. तुम्ही सांगू शकता की मी 4 क्वाड्रंट यूज करेल, दी इम्पॉर्टंट टास्क, दी अर्जंट टास्क, डिव्हिजन करेल, इम्पॉर्टंट आहे की अर्जंट आहे की बोथ आहे, इम्पॉर्टंट प्लस प्लस नॉट अर्जंट, हे मी शेड्यूल करेल. हे तुम्ही सांगू शकता, हे लक्षात असू द्या. त्यामुळे सॉफ्ट स्किलला तुम्ही इग्नोर करू नका, मी नेहमी सांगत आलो. ठीक आहे. सॉफ्ट स्किल्स, पोटेन्शियल अँड सोशल वर्क. आन्सर फॉर एनी एम्प्लॉयमेंट गॅप्स. जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्ही नंतर तुमचा गॅप पडला 3-4 वर्षांचा आणि नंतर पुन्हा तुम्ही जॉब शोधताय, अशा वेळी जॉब जॉईन करणं, रिगेन करणं खूप टफ जातं बऱ्याच स्टुडंट्सला. कारण की आपल्याला असं वाटतं की आपला गॅप पडला होता 3-4 वर्षांचा, त्यानंतर मला समजत नाहीये की मी काय बोलू आता, कसा गॅप पडला, काय रिझन होते, कसं एक्सप्लेन करणार.
तर सिंपल गोष्टी आहेत, 3-4 गोष्टी तुम्ही सांगा. या 3-4 गोष्टींचे रिझन्स तुमच्याकडे माहित असणं गरजेचं आहे. एक्झाम प्रिपरेशन, मॅरेज, हेल्थ अँड फॅमिली बिझनेस, हे 3-4 रिझन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या 3-4 पैकी जे पण सुटेबल असेल ते तुम्ही बोलू शकता. कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम साठी प्रॅक्टिस करत होते, त्यामुळे तुम्ही गॅप. त्यानंतर मॅरेज, लग्न असेल तुमचं, राईट, तुमचं जर लग्न झालं असेल त्या ड्युरेशन तरच तुम्ही बोलू शकता. फॅमिलीमध्ये कोणाचं लग्न झालं त्याबद्दल तुम्ही सांगू शकत नाही की त्यामुळे गॅप पडणं, हे लक्षात असू द्या. अँड दी हेल्थ, हेल्थ तुमची असो किंवा फॅमिली मेंबरची असो, काही पण सिनेरिओ मध्ये तुम्ही सांगू शकता की यामुळे मला गॅप पडला. आणि फॅमिली बिझनेस जर तुम्ही एखादा असेल तुमचा, तो तुम्ही हँडल केला, तर त्याबद्दल पण तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. डिस्कशन ऑन सॅलरी, तुम्ही सॅलरीमध्ये निगोशिएट करण्यासाठी तयार असणं खूप गरजेचं आहे. एकदम पिन पॉइंटला तुम्ही बोललं नाही पाहिजे की मला इतकीच सॅलरी पाहिजे. नो, नेगोशिएशन पॉवर तुमच्यामध्ये असली पाहिजे. अवॉइड दी नंबर्स, ठीक आहे. अँड आस्क रेंज फॉर प्रोफाईल, म्हणजे जर एखाद्याने तुम्हाला विचारलं की तुम्हाला किती सॅलरी पाहिजे, कधी कधी असं होतं की आपण बोलूया मला 30,000 पाहिजे सर किंवा पाहिजे मॅडम. गरजेचं नाहीये. एखादा नंबर सांगणं बिलकुल चुकीचं आहे. नंबर सांगायचा नाही, एक्झॅक्टली कधीच नाही सांगायचा. कदाचित असं पण होऊ शकतं की ते तुम्हाला जास्त सॅलरी देऊ शकत होते, बट तुम्हीच अगोदर कमी सांगितली. ठीक आहे. सो कीप दॅट इन माइंड. अँड सी, नंबर अवॉइड करणं म्हणजे यामध्ये 2 प्रकारे नुकसान आहे. पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्टली नंबर बोलणं चुकीचं आहे. रेंज आपल्याला माहित नसते काय आहे. अँड सेकंडली, आपण जर एखादा नंबर बोलतोय तर त्यामध्ये तो फिगर जो असतो त्याची जी रेंज असते ती वेगळी असू शकते. आणि नंबर जेव्हा आपण बोलतो तो एक्झॅक्ट फिगर असतो. त्यामुळे एक्झॅक्ट फिगर कधीच नाही बोलायची. रेंज जेव्हा आपण सांगतो, रेंज की आय एक्सपेक्ट अ पॅकेज फ्रॉम 4 लाख टू 6 लाख ऍट बिगिनिंग, किंवा आय एक्सपेक्ट अ पॅकेज ऑफ 5 लाख टू 7 लाख ऍट स्टार्टिंग, असं तुम्ही म्हणू शकता. कदाचित त्यांची रेंज त्यामध्येच असेल आणि आपल्याला माहित असतं ओव्हरऑल की यांची रेंज काय असते. तर त्या रेंजमध्ये तुम्ही बोला. कदाचित मग तुम्हाला चांगलं निगोशिएट करता येईल त्यांच्यासोबत, आणि निगोशिएशनसाठी तयार राहा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर म्हटले की आय एम एक्सपेक्टिंग अ पॅकेज ऑफ 5 to 7 लाख पर एनम, बट त्यांची रेंज 4.5 लाखाचीच आहे, मग ते सांगतील तुम्हाला की वी आर जस्ट एक्सेप्टिंग द स्टुडंट्स हु आर रेडी फॉर 4.5 लाख फायनल, आर यू रेडी ऑर नॉट. त्यावेळेस रेडीनेस दाखवा तुमचा. जर तुम्हाला वाटतंय की हो ठीक आहे, इट कॅन बी डुएबल, गरजेचं नाही की 5 ते 7 मध्येच तुम्ही केलं पाहिजे. नो, जर तुम्हाला वाटतंय 4.5 लाख मध्ये तुम्हाला जर कम्फर्ट वाटतोय त्यामध्ये, तर तुम्ही करू शकता. यू कॅन डू दॅट. निगोशिएशन पॉवर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो नेगोशिएट प्रॉपरली करा. निगोशिएट करण्यासाठी रेडी राहा. अँड अवॉइड दी नंबर्स. एक्झॅक्ट नंबर नका सांगू त्यांना. ठीक आहे. रेंज सांगा फक्त. अँड कॅन वी आस्क अ क्वेश्चन फ्रॉम कॅन्डिडेट्स पर्स्पेक्टिव्ह. ऍज अ स्टुडंट, ऍज अ कॅन्डिडेट, आपण त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे का? येस, वी कॅन आस्क अ क्वेश्चन, काहीच प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्ही इंटरव्ह्यू बद्दल काही ठिकाणी कन्फ्युज असाल, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर त्या जॉब प्रोफाईल बद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल, तुम्ही विचारू शकता. की असं म्हणू शकता तुम्ही, सर आय हॅव वन क्वेश्चन फॉर दिस, आय वॉज जस्ट क्युरियस टू नो हाऊ दिस जॉब प्रोफाईल इज गोइंग टू वर्क. इज देर एनी हायब्रिड मॉडेल, इज देर एनी वर्क फ्रॉम होम मॉडेल. हे सगळं तुम्ही विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि हे विचारणं पण चांगली गोष्ट आहे, बिकॉज इट शोज द इंटरेस्ट ऑफ द कॅन्डिडेट. ओके. आणि त्यानंतर, कॅन वी हॅव अ फॉलोअप इंटरव्ह्यू. फॉलोअप आफ्टर इंटरव्ह्यू म्हणजे, फॉलोअप आफ्टर इंटरव्ह्यू म्हणजे हे की समजा इंटरव्ह्यू झालाय, तुम्हाला काही अपडेट्स नाही आल्या फॉर एक्झाम्पल त्यांच्या, तर तुम्ही पुन्हा रिपिटेटिव्हली त्यांना कनेक्ट करू शकता. बट हाऊ मेनी टाइम्स? 1 or 2 टाइम्स बस. जास्त मागे नाही लागायचंय कोणत्याही कंपनीच्या. तुम्ही फॉलोअप घेऊ शकता थ्रू मेल और थ्रू कॉन्टॅक्ट और टेलिफोनिक डिस्कशन. बट हे लक्षात असू द्या की फॉलो फक्त 1 किंवा 2च वेळा घ्यायचा, जास्त प्रमाणात नसतो घ्यायचा. कीप दॅट इन माइंड. किंवा ते जर तुम्ही जास्त वेळा जर फॉलोअप घ्यायला गेले, तर ते तुमचं इम्प्रेशन डाऊन होऊ शकतं तिथे, त्या सिच्युएशनला. ठीक आहे. सो दिस इज द ट्रिकी फेज. व्हाय शुड वी हायर यू? तुम्हाला आम्ही का घेऊ? तर इंटरेस्ट दाखवा तुमचा, तुम्हाला तुमचा पॅशन दाखवा त्या फील्ड बद्दल, तुमचे स्किल सेट दाखवा. तुम्हाला याच कंपनीमध्ये का बरं यायचंय? कारण की माझी प्रोफाईल इथे मॅच होते. मला जी
मला जो इंटरेस्ट होता तो इथे मॅच होतोय, माझ्या स्किल सेट ज्या आहेत त्या इथे मॅच होत आहेत, ते तुम्ही सांगू शकतात. मला या ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्याची इच्छा आहे, माझा इंटरेस्ट आहे. तुम्ही काहीतरी बोलत आहात, त्यांनी मध्येच जर तुम्हाला थांबवलं तर कूल राहा, काम राहा, नॉडिंग करा आणि एक्नॉलेज करा, ओके सर, ओके मॅडम, दॅट्स इट. तुम्हाला जर त्यांचा क्वेश्चन ऐकू नाही आला तर पुन्हा विचारा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आरामात विचारू शकतात, नो इश्यू ॲट ऑल. तुम्ही जर फ्रेशर असाल, तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसतो कोणत्याच कंपनीचा, त्यावेळी तुम्ही तुमचे स्किल्स, तुमच्या हॉबीज, तुमचे सॉफ्ट स्किल, तुमचं पोटेन्शियल आणि तुमचं समाजकार्य आणि सोशल वर्क तुम्ही सांगू शकतात. ब्लड डोनेशन कॅम्प, वृक्षारोपण वगैरे वगैरे. केलं नसेल आतापर्यंत तर करा, हे कामी येईल तुम्हाला. ठीक आहे. अँड आन्सर फॉर एनी एम्प्लॉयमेंट गॅप जर पडला असेल तर एक्झाम प्रिपरेशन सांगा, लग्नाबद्दल सांगा, लग्न कोणाचं स्वतःचं असेल तर सांगा, मामाच्या मुलाचं लग्न होतं, काकाच्या मुलीचं लग्न होतं, नो, तो गॅप नाही होऊ शकत एखाद्या एम्प्लॉयमेंटमध्ये. ठीक आहे, कीप दॅट इन माइंड. हेल्थ इश्यूज सांगू शकतात फॅमिलीमध्ये किंवा स्वतःचे, ठीक आहे, जे काय असेल ते जेन्युअनली. अँड फॅमिली बिझनेस तुम्ही हे पण सांगू शकता की मी फॅमिली बिझनेससाठी सपोर्ट केला, मला सपोर्ट करणं गरजेचं होतं फॅमिलीला, यू आर बिझी ऍट दॅट टाइम, दॅट्स इट. त्यामुळे तुम्हाला ब्रेक घ्यावा लागला. डिस्कशन ऑन सॅलरी, नेगोशिएट करण्याची ताकद ठेवा. नंबर डायरेक्टली बोलू नका की मला 30च पाहिजे, 35च पाहिजे, नो. आस्क रेंज, रेंज विचारा त्यांना, त्यांना विचारू शकता तुम्ही, इन व्हॉट रेंज वी कॅन हॅव इट, सो दॅट आय कॅन टेल यू माय फायनल नंबर, असं पण तुम्ही बोलू शकता. आपण क्वेश्चन विचारू शकतो का? हो, आपण विचारू शकतो क्वेश्चन त्यांना, पण काही प्रॉब्लेम नाही. अँड फॉलोअप घेऊ शकतो का आपण? येस, बट लिमिटेड फॉलोअप, जास्त फॉलोअप मागे नाही लागायचं एखाद्या कंपनीच्या. सो दिस वॉज ऑल अबाउट दी इंटरव्ह्यू. आज आपण ही स्लाइड कंप्लीट केली ऍक्च्युली. ठीक आहे, समजलंय सर्वांना? अंडरस्टूड? Yes, Yes, sir. sir. ठीक आहे. सो व्हॉट वी डिस्कस्ड, ग्रेट इंट्रोडक्शन कसं द्यायचंय हे प्रेझेंटेशन लक्षात ठेवत जा. तुम्हाला नोट्स भेटून जातील लवकरात लवकर, सर्वच नोट्स वन टाइम येतील तुम्हाला, डोंट वरी. बट हे लक्षात असू द्या, इंटरव्ह्यूचे एटिकेट्स आपण मागच्या सेशन मध्ये शिकलो होतो. इंटरेस्ट दाखवा, लॉंग टर्म काम करण्याची इच्छा दाखवा, ड्रेसिंग चांगली ठेवा, एटिकेट्स मेंटेन करा, टायमिंग अँड ऑल. ग्रेट इंट्रोडक्शन ठेवा. चांगलं इंट्रोडक्शन कसं कसं देऊ शकता. सेम इंट्रो यूज नाही करायचा आहे, वेगवेगळं करायचं आहे, कस्टमायझेशन करायचंय, प्रॉपर सिक्वेन्स ठेवायची, टाइम नुसार टाइमलाईन अरेंज करायची, मिक्सअप नाही करायचंय. 2021चं सांगितल्यानंतर परत 2026चं सांगणार तुम्ही, परत 2018चं सांगणार, नो. हॅव सम टाइमलाईन इन दॅट, प्रॉपर सिक्वेन्स नुसार सांगायचंय. हायलाईट करा तुमच्या चांगल्या गोष्टी, एक्सपिरियन्सेस, एज्युकेशन, स्किल्स आणि हॉबीज. एक्झाम्पल्स द्या. तुम्ही जर एखादी अचिव्हमेंट केली असेल, एखादा वेबिनार केला असेल अटेंड, एखादा इव्हेंट केला असेल अटेंड किंवा होस्ट केला असेल, तुम्ही त्याबद्दल सांगू शकता. एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काम केलं असेल, ट्रेनिंग घेतली असेल, तर तुम्ही सांगू शकता. तुम्ही युट्यूब वरती काही चॅनल्सला फॉलो करतात, त्या सुद्धा तुमच्या चांगल्या हॉबीज आहेत. तुम्ही चांगल्या चॅनल्सला जर फॉलो करत आहात, तुम्ही काही टेक्निकल बघत आहात, काही बुक्स रीड करत आहात, बट बुक्स जर तुम्ही रीड करत असाल तर तुमच्याकडे नॉलेज पाहिजे त्या बुक्सचं, काहीतरी उगाच बोलून चालणार नाही. जसं मी तुम्हाला बोललो की जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो त्याचं रिझन आपल्याकडे पाहिजे किंवा त्याचं अँसर आपल्याला देता आलं पाहिजे. तुम्ही जर बोलले मी हे बुक वाचलेलं आहे, बट यू डोंट हॅव एनी नॉलेज ऑफ दॅट, तर चुकून जाईल कुठेतरी. तुमच्याकडे नॉलेज पण असणं गरजेचं आहे. एक्झाम्पल्स द्या, शॉर्ट मध्ये ठेवा, क्रिस्पी ठेवा. स्टार्ट विथ फुल नेम, जसं ऍज पर पॉलिसी मी तुम्हाला सांगितलं. व्हॅलिड हॉबीज बद्दल बोला, इम्प्रॉपर हॉबीज अवॉइड करा. मूवीज बघणं, गाणे ऐकणं वगैरे ह्या थोड्याशा अवॉइड करा. म्युझिक बद्दल तुम्ही थोडंफार बोलू शकता, बट इव्हेंच्युअली यू शुड नॉट फोकस टू मच ऑन वॉचिंग मूवीज और डुईंग टाइमपास ऑन इंस्टाग्राम अँड ऑल दोज थिंग्स. ठीक आहे. व्हॉलंटियर वर्क ऍड करा, व्हेरी व्हेरी गुड पॉईंट. टोन चांगली ठेवा, गेस्चर चांगले ठेवा, आय कॉन्टॅक्ट आणि स्माइल गरजेचं आहे. व्हर्च्युअल इंटरव्ह्यूचं मी तुम्हाला सांगितलं ते प्रॉपर बॅकग्राऊंड अँड ऑल दोज थिंग्स, नेटवर्क वगैरे चांगलं असणं, लॅपटॉप चार्जिंग वगैरे असणं. पॉवर कट जर झाला तर तुम्हाला मोबाईलवर नाही तर घ्यावा लागेल इंटरव्ह्यू, ते पण चुकीचं असेल. अँड दिस वॉज दी एक्झाम्पल ऑफ जनरल इंट्रोडक्शन. यामध्ये तुम्ही खूप सारे मॉडिफिकेशन करू शकता. तुम्हाला मी जसं असाइनमेंट दिली, तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन तयार करा, रेफरन्स घ्या, गुगलवरनं घ्या. हा जो पॉइंटर टाकला आहे ते इथला रेफरन्स घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बट इव्हेंच्युअली प्रिपेअर युअर ओन इंट्रोडक्शन, इट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू. अँड दी लास्ट वॉज द ट्रिकी फेज, वेअर मी डिस्कस्ड की काय काय प्रश्न विचारल्यानंतर काय काय अँसर्स आपण देऊ शकतो त्यांना, किंवा काय काय जस्टिफिकेशन आपण देऊ शकतो की जे मॅच होतील आपल्या स्किल सोबत, की कंपनीमध्ये आपण का जॉईन करतोय, त्याच कंपनीमध्ये आपली प्रोफाईल मॅच होते हे,
होत आहे, राईट. सॉफ्ट स्किल्स बद्दल सांगायचं, हॉबीज बद्दल सांगायचं, तुम्ही फ्रेशर असाल तर. क्वेश्चन जर ऐकून नाही आला तर पुन्हा विचारायचा आहे, राईट. काही डाऊट? जस्ट आवाज येतोय माझा सर्वांना? ऑडिबल? Yes. Yes. ओ, Yes, समजलं sir. सर्व? Yes, sir. Presentation? ओके, सो दिस इज ऑल Yes, अबाउट sir. दी इंटरव्ह्यू प्रिपरेशन. ओके, हे प्रेझेंटेशन लक्षात असू द्या, तुमचा स्वतःचा इंट्रो तयार करा जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुमच्याकडनं इंट्रोडक्शन तुमचं मागितलं पण जाऊ शकतं इन्स्टिट्यूट कडनं, सो बी रेडी विथ दॅट. तुमच्याकडे बनवून ठेवा, मागितलं पण जाऊ शकतं किंवा नाही पण मागितलं जाऊ शकत, डिपेंड्स ऑन दी सिच्युएशन. बट हे तुम्ही पूर्ण रेडी ठेवा तुमच्याकडे, तुम्हाला कधी पण कंपनीसाठी इंटरव्ह्यू साठी काम येऊ शकतं. ओके, हे इतकंच होतं इंटरव्ह्यू मध्ये. आपण नेक्स्ट प्रेझेंटेशन मध्ये, नेक्स्ट सेशन मध्ये आपण वेगळ्या टॉपिक्स बद्दल बोलणार आहोत, डिफरंट टॉपिक बद्दल आपण चर्चा करणार आहोत. काही क्वेश्चन या इंटरव्ह्यूच्या रिगार्डिंग, इंटरव्ह्यू प्रिपरेशन रिगार्डिंग काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही आता. ओम इज हॅव्हिंग क्वेश्चन, जस्ट 1 मिनिट. सर, हायरिंग चान्सेस कशावर डिपेंड असतात, स्किल्स, कॉन्फिडन्स की नॉलेज? हे सगळं मिक्सअप असतं ओम. स्किल्स पण महत्वाचे आहेत, तुमचा कॉन्फिडन्स तर खूपच महत्वाचा आहे, नॉलेज पण. एक वेळ ऍज अ फ्रेशर तुम्हाला खूप नॉलेज असलंच पाहिजे असं काही नाहीये, कारण की त्यांना पण माहिती कंपनीला की तुम्ही फ्रेशर आहात. सिंपलशी गोष्ट आहे, राईट. इट्स व्हेरी कॉमन फॉर देम. बट तुम्ही प्रॉपर टोन्स बद्दल बोलणं, स्किल्स बद्दल बोलणं आणि कॉन्फिडन्स बद्दल बोलणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे स्किल्स 100% असली पाहिजे, कारण की नॉलेज तुम्ही पूर्णपणे नाही दाखवत तिथे, तुमच्या स्किल्स बद्दलच दाखवतात. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, कंपनी तुम्हाला तुमच्या इव्हेंट बद्दल विचारते, तुमच्या एखाद्या सेमिनार बद्दल विचारते, तुम्ही त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारे सांगू शकता. सो इम्प्रोवाइज युअर स्किल्स अँड एनहान्स युअर कॉन्फिडन्स. नॉलेज तर ऑफकोर्स स्किल्स असल्यावर येणार, हे सगळं मिक्सअप आहे. बट ऍज अ फ्रेशर, ऍज अ स्टुडंट, बी फोकस्ड ऑन सर्टन एक्झाम्पल, सर्टिल्स. ओके, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, अंडरस्टूड? आवाज Yes, येतोय ना माझा sir. सगळ्यांना? Yes, Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. ओके ओके ओके. सो बी कॉन्फिडंट. कॉन्फिडन्स हा खूप मोठा रोल प्ले करतो, नॉलेज पण करेल अँड ऑफकोर्स तुमच्या स्किल्स पण करतील. असं पकडून चला 33% आहे, 30% आणि तुमचं तुमची ड्रेसिंग पण इम्पॉर्टंट आहे थोडीफार, ऑफकोर्स ड्रेसिंग पण महत्वाची असेल. सो हे मिक्सअप आहे. तुमच्याकडे थोडेफार एक्सपिरियन्सेस असू द्या, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्याल, की तुम्हाला काहीतरी सांगता आलं पाहिजे की हो, मी यावर काम केलेलं आहे, मी यावर स्टडी केलेलं आहे. युट्यूब वरती तुम्हाला खूप सारं नॉलेज भेटेल फ्री ऑफ कॉस्ट, तुमच्या एज्युकेशन रिलेटेड. थोडंफार जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना त्याबद्दल, तरी तुम्ही इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे क्रॅक करू शकतात. कारण की ऑफकोर्स बाकीच्यांपेक्षा तुमच्याकडे थोडंफार जरी नॉलेज एक्स्ट्रा असेल ना, तरी पण ते तुमच्यासाठी बूस्ट करेल इंटरव्ह्यूच्या सिलेक्शनसाठी. आणि युट्यूब वरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते नॉलेज भेटेल, काहीच हरकत नाही. तुम्हाला, तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आता शिकत आहात त्यामध्ये पण तुम्हाला खूप चांगलं नॉलेज भेटते, राईट, ऍडिशनल नॉलेज. सो इट्स लाईक दॅट, इफ यू आर अर्निंग समथिंग ऍडिशनल, यू कॅन टेल अबाउट दॅट इन इंटरव्ह्यू. हे लक्षात असू द्या, ठीक आहे. ओके, तर आपण नेक्स्ट प्रेझेंटेशन मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बद्दल डिस्कस करूया. आपण इथे आज थांबूया अँड वी विल डिस्कस रिगार्डिंग सम अदर टॉपिक्स ऑफ सॉफ्ट स्किल्स फ्रॉम नेक्स्ट सेशन ऑनवर्ड्स. अँड प्रिपेअर युअर इंट्रोडक्शन टिल दॅट टाइम. ओके, तुमचं इंट्रोडक्शन तयार असू द्या. येस, ओके. सो नो डाऊट, कोणाला डाऊट नाहीये ना, काही विचारायचं नाहीये ना अजून? एनिथिंग टू आस्क? नो सर. वी हॅव फ्यू मिनिट्स. No, sir. ओके, ठीक आहे. ठीक आहे, तर आपण थांबूया. नेक्स्ट सेशन मध्ये आपण भेटूया नेक्स्ट वीक मध्ये विथ डिफरंट टॉपिक. टिल दॅट टाइम, हॅव अ गुड डे. थँक्यू ऑल. थँक्यू सो मच.